तर लातूरहून मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या 2 शेतकऱ्यांपैकी एकाची तब्येत बिघडलेली आहे। ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या शेतकऱ्यावरती उपचार सुरू आहेत। उपचारानंतर शेतकरी मंत्रालयाच्या दिशेने रवाना होणार आहेत। कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी मंत्रालयावरती धडकणार आहेत। दोन्ही शेतकरी सलग 9 दिवस चालत ठाण्यापर्यंत पोहोचल्याची माहिती मिळते। चलतानाच तो मला थकल्यासारखं व्हायचं म्हणायचा। गणू मला थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटाले, आपण थांबूत का थोडंसं। मग आम्ही थांबायचं, चहा पाजला की आणखी थोडं निघालं की लगेच म्हणला सकाळी आज गणू आज मला खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटायला लागले। मग मी त्याला म्हटलं की आपण चल आपण दवाखान्यामध्ये बघूयात। दवाखान्यामध्ये आल्यानंतर डॉक्टरांनी सल्ला दिला की तुमचा शुगर खूप वाढलेला आहे आणि तुम्हाला अशक्तपणा सुद्धा खूप आलेला आहे, तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल आणि त्यामुळे आम्ही ॲडमिट झालो। माझी मायबाप सरकारला विनंती आहे, जे आपण तुम्ही 1 रुपयामध्ये पीक विमा गेल्या वर्षी जुनी जी पीक विमा लागू केली होती तीच पीक विमा ठेवावी आणि आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अग्रिम 25% रक्कम मंजूर करावी।